नमस्ते. निशा वैदिक सायन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याकडे एकपेक्षा जास्त घड्याळं असू शकतात. जर अशी एक्स्ट्रा असलेली घड्याळं जर बंद अवस्थेमध्ये असतील तर ती तुम्ही चालू करून घेणं खूप गरजेचं आहे. जसं चालू असलेलं घड्याळ आपल्याला रिझल्ट येतं, तसंच बंद घड्याळं त्यांना जो आहे तो रिझल्ट देत असतात. त्यामुळं बंद घड्याळ तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू नका. जर असेल तर ते तुम्ही चालू स्थितीत करणं खूप गरजेचं आहे. तसंच जर घड्याळ खूप जुनं झालेलं असेल, म्हणजे त्याला बाहेरच्या साईडला खूप स्क्रॅचेस पडलेले असतील, त्याच्या काचेवरती असेल किंवा त्याच्या डायलवरती असतील, असे खूप स्क्रॅचेस पडलेले असतील, तर ते घड्याळ पण तुम्हाला खूप वाईट परिणाम देतं. ते आपल्याला कळत नाही की ते नेमकं कोणत्या रूपामध्ये आपल्यापर्यंत ते परिणाम येतात. पण असं घड्याळ पण तुम्ही नाही वापरलं पाहिजे. किंवा जे कोणतं घड्याळ तुम्ही वापरत असाल त्याची तुम्ही खूप काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सहज येता जाता कशाला तर थटतं आणि त्याची एखादी काच क्रॅक होते किंवा डायलला कुठेतरी स्क्रॅचेस पडतात, तर ह्याची तुम्ही खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या बेल्टची जो घड्याळाचा बेल्ट असतो त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तो खूप जुना झालेला असेल, त्याचा कलर गेलेला असेल किंवा त्याला भेगा पडलेल्या असतील, तर असा बेल्ट पण तुम्ही वापरायला नाही पाहिजे. तसंच जी फर्स्ट कॉपी वॉचेस असतात ती तुम्ही अजिबात वापरायला नाही पाहिजे, का तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती दिसतात. जर तुम्हाला ही आणि अशाच पद्धतीची माहितीसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर किंवा या व्हिडिओच्या खाली जो नंबर मेन्शन केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी योग्य माफक फीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. नमस्ते.